उवाच याचा अर्थ त्यांना काय म्हणायचंय असा होतो. ज्यावेळेला एखाद्याने म्हटलं की मी काय म्हणतो जरा ऐका, मी काय म्हणते जरा ऐका, असं म्हटल्यानंतर आपलं लक्ष त्या वाक्यावरती जातं की नाही? जातं. पुढच्याला काय म्हणायचंय हे ऐकण्यासाठी आपण आपले कान मन पूर्ण समोरच्याला देतो. पुढच्याचं वाक्य काय तसं आहे ते, की तुमचं लक्ष या ठिकाणी पुन्हा एकदा वेधल्या जावं म्हणून व्यास उवाच. वेदमहर्षी व्यास म्हटले, केवळ म्हटले नाही तर त्यांना काय मांडायचंय, काय प्रगट करायचंय हेही तितकंच महत्वाचं आहे. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. असं तर होत नाहीये ना? ज्या वेळेला प्रभू रामाने कुंभकर्णाला मारलं त्यावेळेला कुंभकर्णातून निद्रादेवी निघाल्या आणि म्हणायला लागल्या, त्यांना रोष झाला, प्रभो आतापर्यंत मी कुंभकर्णामध्ये होती, आता कुठे जाऊन राहू? आणि मी तर बदला घेऊनच ऐकेल, मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हणतात कसा घेतील बदला? म्हणे सोपं आहे, जे देवी भागवत कथा ऐकतील त्यांच्या डोक्यावर जाऊन बसेल. मग सोपं आहे, त्यांच्या डोक्यावर जाऊन बसल्यानंतर ते कथा काही ऐकणार नाही, आणि जे कथा ऐकणार नाही ते वैकुंठात येणार नाही. आणि वैकुंठात जर का कोणी गिराहिक नसेल तर तुम्हालाही माहिती आहे देवा, खाली गोदामाला ताला लावावाच लागतो. ज्या दुकानाला गिराहिक नाही ते दुकान बंद पडतं. मग एकदा का वैकुंठाची गिराहिक बंद झाले की वैकुंठ बंद असा घेईल बदला. त्यावेळेला भगवान पण म्हणले, बरं ठीक आहे निद्रा देवी, जरी तू वारंवार मध्ये मध्ये येशील तरी देखील मी सांगून ठेवेल भक्तांना, मध्ये मध्ये विचारत राहा, लक्ष आहे ना, ऐकताय ना, जागे आहात ना. यांनी काम केलं नाही तर एक गोष्ट काम नक्कीच करते, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपे. चुकून जर का कोणी झोपत असेल जागेवर तर थडकड जागा होते. आपल्यालाच म्हणत आहे कदाचित हे आपल्यासाठी आहे. आपण भागवत मंडपामध्ये किती समोर किती जवळ बसलोय आणि किती वेळा बसलोय, किती वेळा कथा श्रवण केली आहे, याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो का? या माईकने हजारो कथा ऐकल्या असेल पण त्याच्यामध्ये परिवर्तन झालं नाही, कारण निर्जीव आहे. बरोबर आहे, मी नेहमी सांगत असते जे कथा ऐकून त्यांच्यामध्ये परिवर्तन होत नाही कदाचित निर्जीवच आहे. एक योग्य श्रवण करणे, योग्य ऐकणे कशाला म्हणताय? जे आपण ऐकतोय त्या ठिकाणी मी कुठे आहे, मला स्वतःला बघणं, माझ्या मनाची स्थिती कुठे आहे ते स्वतःला बघणं. कारण बाहेरून एखाद्याची स्थिती सांगता येत नाही, मनाची स्थिती तर त्याचा अंतरात्मा त्यालाच माहिती. तुमचे डोळे माझ्याकडे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला बघताय, तुमचे कान माझ्याकडे आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला ऐकताय. ना डोळे पाहताय ना कान ऐकताय. डोळे तर पाहण्याचं माध्यम आहे, कान तर ऐकण्याचं माध्यम आहे. ऐकणारं तर मन आहे ना, पाहणारं तर मन आहे ना. आणि ते मनच जागेवर नसेल तर इथे पुढे ब्रह्मानंद आणून ठेवला तरी काही कोणाला मोल त्याचे कळणार नाही. बरोबर आहे की चुकीचं आहे? एकदा एक व्यक्ती फार भजन करायचा, फार पूजन करायचा आणि कंप्लेंट करायचा गुरुदेवांकडे, गुरुदेव ही माझी पत्नी आहे ना, पत्नी ही कधीच भजन करत नाही, कधीच पूजन करत नाही, तिच्या मनामध्ये नक्की काही ना काही सुरू असतं. मोठे विचित्र आहे देवा, माझी पत्नी भजन करता येत नाही, तिला पूजन करता येत नाही. एखादा पूर्ण व्यक्ती कंप्लेंट करत नाही, आनंदामध्ये राहतो, संतुष्टीमध्ये राहतो. नाथ महाराजांची पत्नी पण कर्कशा होती, भांडायची, सदा भांडायची, भांडून थकायची. नाथ महाराज आपल्या आनंदामध्ये भजनामध्ये तल्लीन राहायचे आणि ऐकलं नाही तर बाहेर जाऊन हातामध्ये पाणी घेऊन जोरजोरात नाथ महाराजांवरती फेकायला लागली. तेवढ्यात नाथ महाराज म्हणतात, वा वा देवी, आतापर्यंत फक्त गरजत होती, आता बरसायला पण लागली. अशी आहे माझी पत्नी, गरजते पण बरसते पण, ती काही पूजा काम धंदा करत नाही. बरं गुरुदेव दुसऱ्या दिवशी येतात
हा मात्र आपल्या देव्हाऱ्यापुढे बसून पूजा करत असतो. गुरुदेव येतात आणि पत्नीला विचारतात, का हो कुठे आहे तुमचे पतिराज, कुठे आहे? म्हणताय मार्केटमध्ये जोडे खरेदी करताय. मार्केटमध्ये जोडे खरेदी करताय. आतमध्ये बसल्या बसल्या त्यांनी ते वाक्य ऐकलं की गुरुदेव घरी आले आणि त्यांच्याशी खोटे वार्तालाप करते. म्हणते मार्केटमध्ये जोडे खरेदी करताय, मी तर घरातच बसलोय. आवाज जाण्यासाठी मी घरातच आहे असं सांगण्यासाठी मोठ्या मोठ्याने मंत्रोच्चार करायला सुरुवात करून दिली. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. देवी पतींचा आवाज तर घरातच येतोय म्हणे. हो, ते बसले घरात पण मार्केटमध्ये जोडे खरेदी करताय. उठून आले पतिराज, आपली पूजा पूर्ण. पहा पहा गुरुदेव, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ही अशी येते, तुमच्याशी खोटे वार्तालाप करते. मी तर देवाऱ्यापुढे बसून पूजा आपले काम करत होतो, भजन करत होतो आणि तुम्हाला सांगत होती ही जोडे खरेदी करतोय म्हणून पती माझा. देवी म्हणतात, बघा, जगसे चाहे भागले प्राणी, मनसे बाग ना पाय. खरं खरं सांगा, जोडेच खरेदी करत होते की नाही? खरं सांगा, मनाने कुठे होतात? त्यांनी मान्य केलं, तुझ्यापासून काही लपून राहू शकत नाही. खरंय, मी जोडे खरेदी करत होतो. पण तुला कसं काय कळलं की मी चपला खरेदी करायला गेलो होतो? माझं मन म्हणे, महाराज, रात्री तुमचे वाक्य मी ऐकले. ज्या जागृती ते स्वप्नी. रात्री तुमचे वाक्य मी ऐकले. जे चिंतन तुम्ही करत झोपले तेच चिंतन तुमच्या मनात चालू असेल की सकाळी पहिले उठेल आणि मार्केटमध्ये जाईल. म्हणून मी तेच सांगितलं. मग तुला कसं कळलं की मी भजन करत नाहीये, मनामध्ये हे चाललंय? म्हणे, ज्या वेळेला तुम्ही मोठ्या मोठ्याने भजन करत होते ना, त्यावेळेला मला कळलं होतं की मार्केटमध्ये तुम्ही गेले तर आहे, खरं आहे, चपला खरेदी करताय, खरं आहे, पण तुमचे जे भाव आहे ते काही जमत नाही आहे. तो दुकानदार म्हणतोय जास्त आणि तुम्ही कमी म्हणताय. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं, एक भक्ती करी पळते मन बाहेरी. मन माझे चपळ ना रहे निछळ. मन माझे चपळ ना रहे निछळ. घडिये की पडतीर नाही, घडिये की पडतीर नाही. मन माझे चपळ ना रहे निछळ. मन माझे चपळ ना रहे निछळ. आता तू दास नव्हे नारायण, आता तू दास नव्हे नारायण. द्यावे मदतीन गांजियले, द्यावे मदतीन गांजियले. मन माझे चपळ ना रहे निछळ. चपळ ना रहे निछळ. तुका म्हणे माझा नचले सायास, तुका म्हणे माझा नचले सायास. राहिलो मी आस धरुनी तुझी, राहिलो मी आस धरुनी तुझी. मन माझे चपळ ना रहे निछळ. मन
स्थिर नाही मन माझे चपळ नाराहे निचड मन माझे चपळ नाराहे निचड नाराहे निचड नाराहे निचड हरये नमः हरये नमः हरये जन्मजयाच्या इच्छेनुसार देवी महात्म्य श्रवण करण्याच्या इच्छेसाठी वेद महर्षी व्यासजी महाराज जन्मजय यांना अद्भुत देवी महात्म्य कथा श्रवण करत आहे आणि त्यामध्ये वर्णन केलं ध्रुव संधी राजा अयोध्या नरेश राजा ध्रुव संधी दोन पत्नी आहे, एक आहे मनोरमा आणि दुसरा आहे लीलावती. मनोरमाचा पुत्र आहे वीरसेन. मनोरमाचा पुत्र आहे सुदर्शन. सुदर्शन हा मोठा आहे, सर्व गुण संपन्न आहे. सर्व गुणांनी संपन्न असूनही देखील शांत आहे, देवी भक्त आहे. मनामध्ये निश्चल अशा प्रकारची परमात्म्याविषयीची भक्ती, मा भगवती विषयीची भक्ती. आणि इकडे मात्र जरी सुदर्शन मोठा असेल, सद्भावना मनामध्ये धारण करून असेल, तरी देखील लीलावतीचा पुत्र ज्याचं नाव आहे शत्रुजित, बोलण्यात निपुण, चंचल आणि अत्यंत चतुर, सगळ्यांचं मन जिंकणारा, सगळ्यांना आपल्याकडे लक्ष केंद्रित ठेवणारा, बोलून आपलंसं करणारा, शत्रुजित लोकांचं मन वेधण्यामध्ये निपुण होता, तर सुदर्शन मा भगवतीचं चिंतन करण्यामध्ये निपुण. ध्रुवसंधी राजा एक दिवस शिकारीला निघाले. मनामध्ये न जाणे कुठला भाव जागा झाला शिकार करण्याचा. अयोध्या नरेश आहे, कुठल्याही प्रकारची भौतिक सुविधेंची आणि भौतिकतेची कमतरता नाही. भाव आला. निघाल्यामुळे अचानक आपल्या सोबत कुणालाही न घेणे आणि निशस्त्र होऊन किंवा अल्पशस्त्राबरोबर शिकारीला जाणे, त्या दिवशी ध्रुव संधीवरचं ते विचित्र संकट होतं. जीवनामध्ये अशी गंडांतर येतात कधी. ध्रुव संधी निघाला आणि शिकारीसाठी पुढे जात असताना एका वृक्षाआड लपून असलेल्या वाघाने ध्रुवसंधी राजावरती आक्रमण केलं, जो की दिसला पण नाही. अचानक ध्रुवसंधीची शिकार झाली. सुदर्शन आणि शत्रुजित बाल्यावस्थेमध्ये आहे आणि बाल्यावस्थेमध्ये पित्याचा शोक झाला, पुत्र शोक झाला. इकडे पित्यावरती सर्व सैनिकांनी येऊन राजा म्हणून ज्या प्रकारचे एका क्षत्रियाचे जितकेही अंतिम संस्कार विधी होते, ते सगळे अंतिम संस्कार विधी अत्यंत यथोचितपणे पूर्ण केले. नातेवाईक पण स्वाभाविकपणे आलेच. मनोरमा यांचे पिता वीरसेन देखील, त्याचबरोबर लीलावती यांचे पिता युधाजित हे देखील उपस्थित आहे. युधाजित जसा हा निपुण आहे, तसं युधाजित देखील आपली मत मांडण्यासाठी अत्यंत प्रवीण. युधाजिताने आपले मत मांडले की जरी शत्रुजित लहान आहे तरी देखील सगळं धन संपत्ती आणि राजवैभव, थोडक्यात राजगादी ही फक्त मिळाली तर माझ्या मुलीच्या कन्या, माझ्या मुलीच्या पुत्राला मिळाल. मनोरमा आणि सुदर्शन
हे ऐकतात. वीरसेनाने मात्र आपल्याही कन्येचा पाठिंबा देण्यासाठी पुढे आले की नाही, असं होणार नाही, ज्याचा अधिकार आहे त्यालाच मिळेल. हा ठीक आहे, असं काही असतं की सुदर्शन ते राज्य सांभाळण्यासाठी योग्य नसतं आणि तर तुम्ही शत्रुजिताला बसवलं असतं तर गोष्ट वेगळी. पण नाही, सुदर्शन मोठा आहे आणि तो सामर्थ्यवान पण आहे. केवळ तो त्याचा अधिकारी नाही तर त्याचा सामर्थ्यशाली पण आहे, म्हणून सुदर्शनालाच मिळालं. दोघांमध्ये वाद निर्माण झाले. बऱ्याचदा आपण विचार करतो की माझं जे काही आयुष्यामध्ये धन आहे ते धन माझ्या येणाऱ्या पिढीने राखावं आणि वाढवावं. काय, माझं धन येणाऱ्या पिढीने राखावं आणि वाढवावं. आणि जीवन असंच चाललंय, बे एक बे, बे दुने चार. मी 2 कमवले तर माझ्या मुलांनी त्यावरती 4 मजल्या उभ्या कराव्या. आणि काही लोक त्या सगळ्या क्रियाला, त्या सगळ्या क्रियेला आपल्या जीवनाची सफलता समजून बसतात. नाही, जरी आपल्या जीवनाची सफलता आपल्या अगोदरच्या लोकांनी जे काही कमवलं ते वाढवण्यामध्ये असेल, पण सार्थकता मात्र कशात आहे? एखाद्या दिवशी एक करून बघा. हा, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला बसवून बघा आणि बसवून त्यांना एकदा समजवून तर सांगा, बाळ, आतापर्यंत परंपरा तर हीच आहे की जे कमवलं पित्याने त्या कमवलेल्या सगळ्या वस्तूवर, सगळ्या सुखावर अधिकार आहे त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीचा. पण जसे माझ्या वस्तूवरती अधिकार ठेवण्याची इच्छा तुम्ही करता, त्याच प्रकारे आतापर्यंत जे सत्कर्म मी केले ते सत्कर्मही तुम्ही पुढे वाढवायला पाहिजे की नाही? त्या सत्कर्मांवर पण तुम्हाला अधिकार ठेवायला पाहिजे. एका शेठजीला खूप मोठी चिंता लागली की मी इतकं कमवलं, माझ्या 7 पिढ्या फुकट बसून खातील एवढं कमवलं, पण माझ्या 8व्या पिढीचं काय? चिंता कशाची? 7 पिढी निवांत बसून खातील एवढं कमवलं, पण माझ्या 8व्या पिढीचं काय याची चिंता. जो भक्त आहे ना, तो कधी चिंता करत नाही, तो तर चिंतन करतो. एक संतांची भेट झाली, त्या शेठजींना सांगितलं, महात्मा तुम्ही कशाच्या विचारात आहे? म्हणे 7 पिढ्या फुकट बसून खातील एवढं कमवलं, 8व्या पिढीचं काय? सोपं आहे. हेच तुमच्या राजमहालासमोर, तुमच्या घरासमोर जी छोटंसं झोपडं आहे ना, त्या झोपडीमध्ये एक आजीबाई राहते. त्या आजीबाईंना 1 वेळचं भोजन नेऊन द्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. 1 वेळचं भोजन त्या शेठजीने पुढच्या त्या आजीबाईंना नेऊन दिलं. ती आजीबाई त्या अन्नाचा स्वीकार करत नाही, कारण म्हणते की हे महात्मा, माझ्या 1 वेळच्या भोजनाची व्यवस्था आता झालेली आहे, मला या भोजनाची आवश्यकता नाही. नाही घ्या, नाही याची मला आवश्यकता नाही. नाही, हात जोडून विनंती आहे, कृपया करून घ्या, याची मला आवश्यकता नाही. मग ठीक आहे, यावेळेचं तुमचं भोजन झालं असेल तर संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था म्हणून घ्या. नको. अरे बाबा, ज्यांनी माझ्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली ना, तोच माझ्या संध्याकाळच्या जेवणाची पण व्यवस्था करून घेईल, तू चिंता नको करू. म्हणे कोण? तो बसलाय ना, त्याला दिसतंय सगळं. मनात विचार आला, या आजीबाईला संध्याकाळच्या भोजनाची चिंता नाही आणि मी कशाची चिंता करत आहे? 8व्या पिढीचं. केवळ अधिकारांना नाही, सामर्थ्याने देखील सुदर्शन निपुण नाही ऐकलं. युद्ध सुरू झालं. युधाजित आणि वीरसेन आपापसामध्ये युद्ध करत आहे. का तर माझ्या मुलीच्या पुत्राने या राजगादीवर बसावं, तर कोणी म्हणत आहे. बऱ्याचदा असं होतं, कधी कधी आपण आपल्याच लोकांचा विरोध करतो, आपल्याच लोकांचे पाय खेचतो, आपल्याच लोकांना मागे ओढून अशा ठिकाणी जाऊन पोचतो. मागे वळून पाहिल्यानंतर लक्षात येतं, अरे माझ्यासोबत तर आता कोणीच उरलेलं नाही, माझ्यासोबत माझ्यासाठी कोणीच उरलेलं नाही. युद्ध सुरू झालं
आणि राजगादीवरती कोणी नाही आणि युद्ध अखंड सुरू आहे याचा फायदा आजूबाजूच्या सगळ्या चोरांनी सगळ्या डाकूंनी घेतला आणि राज्यावरती वारंवार आक्रमण करायला सुरुवात केली. चोरी करत लुटत अयोध्येला अत्यंत खाली करून टाकलं. अयोध्या ज्या वेळेला पूर्ण खाली झाली, दुःखी झाली आणि आश्चर्य हे की युद्धामध्ये नेमकं मनोरमाचे पिता वीरसेन याचा देखील मृत्यू झाला, वीरगती प्राप्त झाली. आणि आता तर मनोरमा आणि सुदर्शनाच्या जीवावरती उठलेल्या युधाजिताचं सगळं सैन्य भयभीत होऊन मनोरमा कसं तरी आपल्या छोट्याशा बालक सुदर्शनाला घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेली, अदृश्य झाली. कुठे जावं, जंगलाने फिरत आहे, जंगली फिरता फिरता कुठेतरी आश्रय मिळावा यासाठी निराश्रित झालेली मनोरमा आणि असलेला सुदर्शन त्या बालकाला आपल्या हृदयाशी लावून पुढे निघत आहे. बघा बघा किती प्रेम आहे ना मातेचं आपल्या पुत्राविषयी, की काही हो पण याचा जीव वाचला पाहिजे. ही वस्तुस्थिती, ही सत्य परिस्थिती आहे. विचार करा, एका जन्माची माता इतकं प्रेम करत असेल तर ती अनंत जन्माची जगज्जननी जगदंबा आपल्यावर किती प्रेम करत असेल. हे फक्त माते आईमध्येच सामर्थ्य. थकून मागून पावसामध्ये भिजून आलेल्या बाळाला वडील पाहतात त्यावेळेला म्हणतात, थांबू शकत नव्हता तू? थोड्या वेळ थांबता नाही आलं तुला? अरे पावसामध्ये पूर्ण भिजून आला, जरा वेळ थांबून जायचं ना आडोशाला. वडील म्हणतात. धावत धावत बहीण येते. बहीण म्हणते, दादा अरे छत्री नेता नाही आली का? पावसाचे दिवस आहे, तुला इतकंही कळत नाही की जाताना सोबत छत्री घेऊन जावं? भाऊ येतो, बेटा भिजलाय खरं, उद्या ज्या वेळेला सर्दी होईल ना त्यावेळेला सगळे देव आठवतील. फक्त आईच आहे की जी टावेल घेऊन आतून बाहेर येते, बाळाचं डोकं पुसत म्हणते, किती निष्ठुर आहे ना तो पाऊस, ती वर्षा. थोडा वेळ थांबू शकला नसता का? पहा पूर्ण नखशिकांत भिजवलं माझ्या मुलाला. या प्रकृतीला देखील थोडं थांबण्याचा आदेश देण्याचं सामर्थ्य फक्त ती आईच करू शकते. ती आई मनोरमा, एका जन्माची आई, आपल्या बाळकाला, आपल्या सुदर्शनाला आपल्या हृदयाशी घेऊन आश्रय शोधते. भरद्वाज मुनींनी, भरद्वाज ऋषींनी आश्रय दिला, भरद्वाजांनी आपल्या आश्रमामध्ये आश्रय दिला. एक गोष्ट मात्र कधीही विसरू नका, जी की सत्य आहे. भगवान के सच्चे भक्तों को, भगवान के सच्चे भक्तों को पग पग पर सहारा मिलता है. भगवान के सच्चे भक्तों को पग पग पर सहारा का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता. तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई छीन नहीं सकता. पर माँ भगवती की कृपा हो जाए तो वो भी मिल जाता है जो तेरा कभी हो नहीं सकता. दोनों हाथ उठाए, ताली बजाए. किसी और चले, किसी और बढ़े, किसी और चले, किसी और बढ़े. पग पग पे सहारा मिलता है. भगवान के सच्चे भक्तों को पग पग पे सहारा मिलता है.
बस जाए। भंवरों में नैया फंस जाए। जीवन में अगर तूफान उठे, लहरों में नैया बस जाए। लहरों में नैया फंस जाए। यदि राम नाम का संभल हो, यदि राम नाम का संभल हो, उसे तुरंत किनारा मिलता है भगवान के सच्चे भक्तों को पग पग पे सहारा मिलता है भगवान के सच्चे। भक्तों को। बड़ी आश्चर्य की बात है, जीवन में सब ठीक ठाक चल रहा हो ना, तो कहते हैं ये तो मैंने किया, हे मी केलं। और जीवन में कोई गड़बड़ हो जाए ना, तो कहने लगते हैं प्रभु ऐसे दिन तूने क्यों दिखाए। और अपनी किस्मत को कोसकर आपल्या नशिबाला कोसून, आपल्या नशिबाला धिक्कारून आपण अध्यात्माच्या दूर जातो। पण सत्य तर हे आहे, तो खरा समय आहे, तो खरा क्षण आहे। माँ जगत जननी परीक्षा पण आहे आणि प्रतीक्षा पण आहे। काय? परीक्षा पण आहे आणि प्रतीक्षा पण आहे। तुमच्या प्रतीक्षेची परीक्षा कधी कधी माँ भगवती करते की तुमच्यामध्ये किती सबुरी आहे। काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला मी भेटले आणि बघितलं की त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे आणि तरी पण त्यांच्या जीवनातून आध्यात्मिकता कमी नाही झाली। मी त्यांना विचारलं की आध्यात्मिकता तुमच्या जीवनातून थोडीही कमी झाली नाही, इतकं दुःख तुम्ही बघताय। जिवंतपणी तरुण मुलाची अर्थी उत्ताना बघितली, ऐन वयामध्ये पतीची साथ सुटली, पण तरी देखील तुम्ही दुःखी नाही झालात। त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली, काय? जीवन में दुख है लेकिन हे दुःखात नाही। त्यांनी उत्तर दिलं, मान्य आहे की माझ्या जीवनात दुःख आहे पण मी दुःख नाही। माझ्या जीवनात दुःख आहे पण मी दुःखी नाही। माझ्या जीवनात दुःख आहे पण माझा स्वभाव दुःखी नाही। छाए हुए गम के बादल ठहर नहीं पाएंगे, ये भी चले जाएंगे। जीवन में छाए हुए गम के बादल ठहर नहीं पाएंगे, ये भी चले जाएंगे। अरे भाई, सुख ही नहीं ठहरा तो ठहरने की इस दुख की क्या औकात। सुखच नाही थांबलं तर दुःख तरी काय थांबले। म्हणून यदि धन जन बलना साथी हो, यदि धन बलना साथी हो, यदि धन जन बलना साथी हो, दुश्मन सारा संसार बने। दुश्मन सारा संसार बने। दुश्मन सारा संसार बने। दुश्मन सारा संसार बने। जब सब द्वारी हो जाए बंद, जब सब द्वारी हो जाए बंद, तब प्रभु का द्वारा खुलता है। भगवान की सच्ची
भक्तों को भगवान के सच्चे भक्तों को पग पग पे सहारा मिलता है भगवान के सच्चे भक्तों को। छोड़ दी मैंने नैया तेरे नाम की, अब किनारे लगाना तेरा काम है। एक क्षण असतो जोपर्यंत पुरुषार्थ करावा लागतो त्यावेळेला पुरुषार्थ करायचा, पुरुषार्थ करून प्रयत्न करून आपल्या जीवनातले जे काही समस्या आहे त्या मिटवायच्या। पण ज्या वेळेला प्रयत्न थांबतात त्यावेळेला एकच कामात येतं, जब प्रयास पूरे हो जाए ना तब प्रार्थना करना। कारण ज्या वेळेला पावसाचा एक थेंब समुद्रामध्ये जाऊन मिळतो, समुद्राची शक्ती त्याला मिळते, समुद्राची विशालता त्याला मिळते। म्हणून बूंद बनकर रहोगी तो मिट जाओगे, समंदर में मिल जाओ तो समंदर कहलाओगे। म्हणजे त्याला समर्पित जाल ना त्यावेळेला प्रल्हाद सानीशर हो मन शबरी की तरह यदि व्याकुल हो, शबरी की तरह यदि व्याकुल हो, शबरी की तरह यदि व्याकुल हो। प्रल्हाद, शबरी, हनुमान हे केवळ व्यक्ती नाही, हे तर आपल्यामध्ये असलेल्या प्रवृत्ती आहे, जे आपल्यामध्येच आहे। प्रल्हादासारखं निश्चल मन आहे आणि शबरीसाठी सारखी प्रयत्न भगवंताला भेटण्याची व्याकुळता आहे। प्रल्हाद सा निश्चल हो मन शबरी की तरह यदि व्याकुल हो, शबरी की तरह शबरी की तरह व्याकुल हो ध्रुव सा दृढ़ निश्चल वाला, हो ध्रुव सा दृढ़ निश्चल वाला, तब कृष्ण प्यारा मिलता है भगवान के सच्चे भक्तों को। पग पग पे सहारा मिलता है भगवान के सच्चे भक्तों को, भगवान के सच्चे भक्तों को। पग पग पे सहारा मिलता है, पग पग पे सहारा मिलता है भगवान के सच्चे भक्तों को, भगवान के सच्चे वो जगदंबा मात की। काय उत्साह आहे, वा तुमचा उत्साह पाहून बघा मी तुमचा आरसा आहे हा। तुम्ही ज्या उत्साहाने जय जयकार कराल त्या उत्साहाने मी कथा करेल, तुम्ही ज्या उत्साहाने जय जयकार केला त्यानुसार मी कथा केली तर ती कथा अशी होईल हा। यानंतर या ठिकाणी राजा ध्रुव आला आणि त्यानंतर सुदर्शनाने बघितलं की तो येतोय। आवडेल का, पटेल का, जमेल का, नाही ना, मग तुमच्याही वो जगदम्बा मात की, साचे दरबार की। काही लोक अजूनही हलायला तयार नाही। आन की सच्चे भक्तों को पग पग पे सहारा मिलता है।
ना धन हो ना जन हो साथ में और ना ही बल हो, कोणीच सोबत नसेल तरी एक शक्ती मात्र सदा आहे. सुदर्शन मनोरमा भरद्वाजांचा आश्रय घेतात, भरद्वाज मानी आश्रय देतात आणि मनोरमाला मात्र भीती वाटते. मनोरमा प्रार्थना करते भरद्वाजांना की असाच आश्रय द्रौपदीने घेतला होता. 5 पांडव होते द्रौपदी सोबत, तरी देखील तो क्रूर कर्मा मनामध्ये कपट धारण करून आलेला जयद्रथ पांचालीला नेण्यापासून कोणीही अडवू त्याला शकलं नाही. मनोरमा म्हणते माझं काही हो पण माझ्या पुत्राला हानी होऊ नये गुरुदेव. हीच संधी साधून युधाजिताने भरद्वाज मुनींच्या आश्रमावरती हल्ला केला. पूर्ण आश्रमाला चौफेरानी घेरून घेतलं. भरद्वाज म्हणतंय बघ तुलाही माहितीये इंद्राने जबरदस्तीने एका मुनीकडून अशीच कामधेनू नेली तर त्याचं फल काय झालं याच्यापासून तू अनभिज्ञ नाही राजन. युधाजित बलपूर्वक जरी तुम्ही न्याल मनोरमा आणि सुदर्शनाला तरी देखील लक्षात ठेवा जी काही कालांतराने व्हायचं जी भविष्यवाणी ती याच क्षणी होईल. रक्ताच्या नद्या वाहिल्या जातील. कोणीतरी समजवलं युधाजिताला या ब्राह्मणाच्या नादी लागू नका. इथून निघालेलं बरं. त्या ठिकाणाहून युधाजित निघून गेला. मनोरमा आणि सुदर्शन आता मात्र अत्यंत निर्भय झाले. निर्भय व्हा. मध्ये युधाजिताला वाटायचं की आपण हीच संधी साधावी पण नाही. भरद्वाजांचे ते वचन आठवायचे. सुदर्शन आपल्या मित्रांबरोबर खेळता खेळता लहान्याचं मोठं होता होता एक दिवस अचानक आश्रमामध्ये बालकांनी छोट्या छोट्या बघितलं की आश्रमामध्ये एक अत्यंत विचित्र असा पराक्रमी राजा आला आहे. त्या पराक्रमी राजाचं नाव तर विसरले सुदर्शन, पण एकच लक्षात राहिलं री. आणि बघा एखाद्या बालकाने तुम्ही त्यांच्या आजूबाजूला एखादं वाक्य म्हणा, ते वाक्य ते बालकाला लक्षात राहतं. दिवसभर त्याचाच रट्टा मारत राहतो. दिवसभर सुदर्शन त्या बालकाने बाकी नाव विसरला, एकच शब्द लक्षात राहिलं री. री 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 असा उच्चार करायला सुरुवात करेल. त्या बालकालाही माहिती नव्हतं की री हा उच्चार सामान्य नाही. री हे काम बीज आहे. आपले मनोकामना पूर्ण करण्याचं मंत्र बीज मंत्र असलेलं री हे बीज आहे. री 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 असा दिवसभर उच्चार. झोपता उठता बसता री 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 नामाचा जप करत राहिला सुदर्शन. याला म्हणतात नामाभास. काय म्हटलं जातं? नामाभास. नामाभासासाठी श्रीमद भागवतामध्ये कथा आली आहे अजामिळाची. अजामिळाने तर नारायणाचं नाव पण नाही घेतलं. आपल्या मुलाला ज्याचं नाव होतं नारायण हाक मारली आणि अजामिळ पापराशी तोही गेला वैकुंठासी असं वर्णन आहे. याला म्हणतात नामाभास. एक संत होते वृंदावनामधले, त्यांच्या पत्नीचं नाव होतं किशोरी. पत्नी बाजारामध्ये हरवली म्हणून मोठ्या मोठ्याने म्हणत आहे किशोरी 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 किशोरी. राधा राणीने बाजूच्या गोपिकांना सांगितलं बघा बघा मला हाक मारत आहे राधा किशोरी. राधा राणी निघाल्या म्हणे माई तुम्हाला हाक नाही मारत आहे, त्यांच्या पत्नीला हाक मारत आहे ज्यांचं नाव आहे किशोरी किशोरी. म्हणे असू द्या, जरी पत्नीला हाक मारत असेल तरी माझं नाव आहे ना, मग मला जावं लागेल त्याचा उद्धार करायला. यावं लागलं. विचार करा, केवळ नामाभासाने इतकं पुण्य प्राप्त होत असेल तर शुद्ध नाम जीवनामध्ये काय काय नाही करणार. नामापरते साधन नाही रे अन्यथा वाया. आणि ये नाम साधन काय नाम साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा
नार. केवळ नामाभासाने हे फल प्राप्त होत असेल तर शुद्ध नाम काय काय नाही करणार. री री उठता बसता री 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 रीचा उच्चार सुरू केला आणि लहान्याचा मोठा होत गेला. सुदर्शन स्वप्नामध्ये मा जगदंबा प्रसन्न झाल्या. प्रसन्नते अंबिका देवी वरदा विश्वमोहिनी सहाय्येस्तु सुपन्नो न चिंता कुरु सुव्रता. प्रसन्नते अंबिका देवी वरदा विश्वमोहिनी सहायस्तु सुसंपन्नो न चिंता कुरु सुव्रता. हे सुव्रता तू चिंता कर. सुव्रत म्हणजे ज्यांनी सुंदर व्रत धारण केलेले, तू चिंता करू नको. व्रत सुंदर होतं ना, री 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 रीचा उच्चार करणारे. म्हणून बालकांपुढे काय बोलायला पाहिजे याची जाण आपल्याला ठेवावी, आपण ठेवावी. मा जगदंबा प्रसन्न झाल्या आणि सुंदर असा अनुग्रह दिला की काशीराज यांची कन्या शशिकला यांच्याशी विवाह करण्यासाठी आता काशीकडे प्रस्थान करा. दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वप्नामध्ये झालेलं दर्शन सुदर्शनाने आईला सांगितलं. आई मनोरमा चिंतित झाल्या. बाळ तू इथून तर निघशील, पण मात्र संकट तुझ्यावरती येतील. संकट येऊ नये आणि री राम बीजाचा मंत्र सदा सुरू आहे मनामध्ये. जप मंत्र सुरू आहे. मंत्र सुरू असल्यामुळे, ते ध्यान मंत्र सुरू असल्यामुळे बिल्ल राजाने एक रथ दिला. मोठा सुंदर रथ प्रदान केला आणि तो रथ असा होता ज्या रथावर बसल्यानंतर सुदर्शन असं वाटायचं जसं अक्षोणी सैन्य सुदर्शनाच्या मागे आहे. हे कशामुळे मिळालं? श्री वैभव संपन्नता मनाची समाधानता कशामुळे मिळालं? मन्नात त्रायते इति सहमंत्र. म्हणून मंत्रांचा उच्चार करायला पाहिजे. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, त्यानंतर ओम नमो नारायणाय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय, ओम गं गणपतये. त्यामध्ये असलेला हा ओम नमः शिवाय मंत्र असा आहे जो आपल्यामधल्या पंचतत्वांना स्थिर करतं. म्हणून आजपासून येत्या 7 दिवस रोज ओम नमः शिवायचा जाप करा हा. आणि त्याचा अधिक पुण्य प्रभाव काय आहे हे आपण नक्की जाणून घेऊ. ओम नमः शिवाय उच्चार ज्या घरामध्ये आपण करतो त्या घरात वास्तू दोष राहत नाही. जो ओम नमः शिवाय उच्चार करतो त्याला ग्रहपीडा त्रास देत नाही, ग्रहदोष त्रास देत नाही. कारण सगळ्या ग्रहांचे स्वामी आहे शिव. म्हणून ओम नमः शिवाय म्हणाल तर सगळे ग्रह अगदी ठीक व्यवस्थित चालतील. ठीक आहे ना. सुदर्शनाचा तो प्रसाद मिळाला आणि आता काशीकडे प्रस्थान केलं. तर इकडे शशिकलेच्या स्वप्नामध्ये देखील मा जगदंबा प्रसन्न झाल्या. तू केवळ सुदर्शनाशीच विवाह कर. आणि त्यावेळेला शशिकलेने आपलं स्वप्न मातेला सांगितलं, मैत्रिणीला सांगितलं की हे सखी मला असं असं स्वप्न पडलं. बरं, मग त्या स्वप्नामध्ये आलेला तो दिव्य पुरुष, त्या दिव्य पुरुषाशीच मला विवाह करायचा आहे. एक दिवस अत्यंत सुंदर पारिजातक या वृक्षाखाली फुलं एकत्रित करत असताना एका ब्राह्मणांना बघितलं. ब्राह्मण महाराज तुम्ही कुठून येत आहात? भारद्वाजांच्या आश्रमात. अच्छा, भारद्वाजांच्या आश्रमातून येत आहात. मग तिथे पाहण्याजोगं काय काय? म्हणे सर्व काही आहे, पण पाहण्याजोगं आणि भेटण्याजोगे जर का कोणी असेल तर ते वीर पराक्रमी दुवसंधी यांचे पुत्र सुदर्शन आहे. नाममंत्र जपाने, काममंत्र बीज जपाने त्यांच्या मुखावर अत्यंत सुंदर तेज आलं आहे. अच्छा, शशिकला तुम्ही त्यांचंच दान करा आणि त्यांनाच पती म्हणून स्वीकार करा. इकडे स्वयंवर संपन्न करण्यात आलं. पूर्वी ही प्रथा होती की एक स्त्री आपल्या वराची स्वतः निवड करायची. स्वयंवराची सुंदर कल्पना, स्वयंवरासाठी देशोदेशीतून वैभव संपन्न राजा आले आणि मनात मात्र त्या फकीराचंच ध्यान चाललं आहे. जरी सुदर्शन फकीर असेल तरी देखील मनामध्ये मन लागो मेरो, जो सुख पाओ राम भजन में वो सुख नाही,
अमीरी में मन लागा मोरा यार फकीरी में। मन लागो मेरा यार फकीरी में, मन लागो मन लागो मन लागो मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में। जो सुख पावो राम भजन में, तो सुख नाही अमीरी में। भला बुरा सबका सुन लीजो, कर गुजराल गरीबी में। मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में। संप्राप्य सद्गुरोर बीजम काम जाख्यम अद्भुतम, जपित यस्तु शुचि शांत सर्व कामान वाप्नुयात्। आखिर ये तनख्वाह मिलेगा कहाँ फिरल मगरूरी में। आखिर ये तनख्वाह मिलेगा कहाँ फिरल मगरूरी में। कहते कबीर सुनो भाई साधो, साहिब मिले सबूरी में। मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में। जो सुख पाओ राम भजन में, तो सुख नाही अमीरी में। भला बुरा सबका सुन लीजो, कर गुजराल गरीबी में। मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में। शशिकलेच्या विवाहाविषयी मनामध्ये कुठल्याही प्रकारचं काशी राजाचं काही विचार नव्हता, पण सखीने पाहिलं की तिच्या मनातल्या ज्या भावना आहे त्या भावना काशी राजापुढे प्रगट कराव्या. सखीने प्रगट केल्यानंतर तिच्या इच्छेनुसार स्वयंवराची कल्पना केली, रचना केली, सगळ्यांना आमंत्रित केल्या गेलं. देशोदेशीतील राजे त्या ठिकाणी येऊन पोहोचले. जरी येऊन पोहोचले तरी देखील मन तर एकानेच घेतलं आहे. इकडे मात्र मनाची स्थिती, लक्ष आहे ना, शशिकलेच्या मनाची स्थिती तिच्या सखीने मातेला सांगितले की तिचं मन तर केवळ सुदर्शनावरती आहे, सुदर्शनाशी विवाह करण्याची इच्छा प्रगट करत आहे. हे ऐकल्यानंतर विचार पडला की असा जर का विचार हिच्या मनात असेल तर इतके राजे इथे येऊन पोहोचलेले आहेत, त्यांचा अपमान आणि सुदर्शन इथे येईल तरी कसा? वैभव संपन्न राजामध्ये त्याला कोणी स्वीकार करणार नाही, त्याला कोणी आमंत्रण देणार नाही, मग तो येणार तरी कसा? त्यावेळेला मनामधली ही इच्छा पत्रावरती लिहून, सुंदर पत्र लिहून एका ब्राह्मणाच्या हातून पाठवलं. आमंत्रण मिळालं. मनोरमा बरोबर सुदर्शन येऊन पोहोचले काशी. काशीमध्ये आल्यानंतर मोठ्या मोठ्या वैभव संपन्न जिथे शत्रुजित पण होता, युधाजित विचार करत आहे हीच संधी साधावी आणि सुदर्शनाला मारून टाकावं, पण नाही, हे संभव नव्हतं. कारण तिथे आलेल्या राजांनी हे स्वीकार केलं नाही. तुमची आपापसात असलेलं शत्रुत्व ते तुमचं शत्रुत्व आहे.
काशीराज सुबाहू म्हणतंय हे मीही स्वीकार करणार नाही. इथे येऊन पोहोचल्यानंतर जो संवाद झालाय त्या राजांमध्ये आणि सुदर्शनामध्ये तो मोठा अद्भुत आहे. सुदर्शनाला विचारताय तुझ्याकडे काहीच नाही, मग काय तुझी विचारधारणा की कसं काय तुला ही राजकन्यावर मला घालेल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं संचित कर्म प्रारब्ध कर्म हे कोणी समजू शकलंय का? कोणीच समजू शकत नाही. आपापल्या कर्माची गती कोणी. माझे पिता बघा शिकारीला गेले आणि स्वतः शिकार होऊन बसले. कर्माची गती मोठी विचित्र आहे. एक गरुड राज आपल्या मुखामध्ये सर्प घेऊन उडत होते. एक राजा अन्नदान करत होता. अनेको ब्राह्मण अन्न ग्रहण करताय. खाली खिरेचं पात्र होतं. वरून गरुड राज आपल्या मुखामध्ये सर्प घेऊन जात आहे. सर्पाच्या त्या मेलेल्या सर्पाच्या मुखातून विष टप 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 पडत आहे. ते विषाचा अंश त्या खिरीच्या पात्रामध्ये पडला. अन्नदान करणारा राजा अन्नदान करत होता, पण मात्र अन्न ग्रहण करून सगळे ब्राह्मण मरणस्थ झाले, मृत्युमुखी पडले. विचार पडला यमराजांना की हे पातक कोणाच्या डोक्यावरती ठेवावं, कोणाला द्यावं. त्या राजाला त्याला तर माहिती पण नाही की तो अन्नदान करतो आहे, तर त्यात विष आहे. की त्या गरुड राजांना की ज्यांचा धर्मच आहे, ज्यांचा भक्षच आहे सर्प, की त्या मेलेल्या सर्पाला ज्याच्या मुखातून विष पडत आहे त्याला जाण भान तर दूर राहिलं, त्याच्यात जीवच नाही. की त्या ब्राह्मणांना ज्यांना माहिती पण नाही त्यामध्ये विष आहे. काही दिवसांनी त्या नगरीमध्ये काही वाट सरू आले. एका महिलेला विचारलं की ताई प्रणाम. बरं प्रणाम. तुमचे राजा आजच्या दिवस आम्हाला आश्रय देतील का? म्हणे हो बिलकुल राजा आश्रय देतील, नक्की जा, पण थोडं सावध हो ना, थोडं सांभाळून. राजा अन्नदान पण करतो आणि खिरीमध्ये विष पाजून लोकांना मारतो देखील. यमराजाला ग्राहक मिळाला, आतापर्यंत नव्हता पण आता मिळाला. ते इतकं मोठं ब्रह्महत्येचं पातक या महिलेच्या डोक्यावरती लादलं. का? कारण न जाणून घेता निंदा केली. वास्तव काय आहे हे जाणून घेतलं नाही. बऱ्याचदा आपणही याची शिकार होतोच ना. एखाद्या विषयी वाईट ऐकल्यानंतर धारणा कल्पना बनवून घेतो आणि त्याला एका चौकटीमध्ये बसवतो की हा व्यक्ती असाच असेल, पण होऊ शकतं त्याच्या मागची वस्तुस्थिती काहीतरी वेगळी असेल, काहीतरी भिन्न असेल. बरोबर आहे की चुकीचं आहे? तुम्ही नाही समजू शकत कोणाचं संचित वर्तमान आणि प्रारब्ध कर्म. त्यावेळेला सुबाहूला वेळ आली विनंती करण्याची की अगं किमान माझी लाज राखण्यासाठी तरी तू या स्वयंवराची पूर्ती कर. नाही पिताश्री, मला हे आता स्वयंवर पूर्ण करायचंच नाही. मी ज्याला मनातून वर मानलंय मी त्याच्याच गळ्यात वरमाला घालणार. आणि हा कुठला न्याय की मनामध्ये कोणीतरी वेगळं आहे आणि ज्याला मन दिलेलं आहे तरी देखील नाटक म्हणून एखाद्या वैश्य समान हातामध्ये वरमाला धारण करून जावं, याला त्याला बघावं आणि एकाला निवडावं. हा कुठला न्याय महाराज? हा मला तर प्रिय नाही. म्हणून माझं मन राखण्यासाठी आणि माझा स्वधर्म राखण्यासाठी आता हे स्वयंवर तुम्ही रद्द करा. आता आली पंचायत सुबाहूंवर, काशीराजांवर. विवाह रद्द तर करू शकत नाही, पण रात्रीच्या समयाला सुंदर असं व्यवस्था करून सुदर्शनाला बोलवून विवाह संपन्न केला. प्रार्थना केली मनोरमानी की धन्यवाद, मी आपल्याला शरण येत आहे. मी आपले किती उपकार मानू. माझ्या पुत्राकडे ज्याच्याकडे यश नाही, श्री नाही, वैभव नाही, काही नाही, तरी तुम्ही त्याला तुमची कन्या दिली. केवळ मा भगवतीचा एक आशीर्वाद. राजांना कळलं रात्रभरामध्ये. दुसऱ्या दिवशी युद्धाचा प्रसंग उभा झाला. युधाजिताला आणि शत्रुजिताला जे पाहिजे होतं ते मिळालं. युद्धासाठी प्रखर असे अवजार तयार करून भिन्न भिन्न आपले
सैन्य पण बोलवले आणि जशी तलवार उचलली सुदर्शनावर तसा लख प्रकाश पडला. मा जगदंबा प्रकट झाल्या व सुदर्शनाच्या बाजूने स्वतः मा जगदंबा युद्धामध्ये उतरल्या व शत्रूंचा नाश केला. जे सुदर्शनाच्या पक्षामध्ये होते त्यांना अभय दिला आणि जे युधाजिताच्या पक्षामध्ये होते त्यांचा नायनाट केला. मा जगदंबाने प्रसाद दिला आपल्या भक्तासाठी. सुदर्शन मनोरमाना म्हणताय, पहा आई, ती जगदंबा माझ्यासाठी धावून आली आणि तू चिंता करत होती. अयोध्येचं राज्य मिळालं. मी माता लीलावती शरण आली, दोन्ही हात जोडले, मला क्षमा कर बालक. माझा पतीचा तर पित्यापासून विरह झाला पण पुत्राचाही विरह झाला. आता मात्र तू अत्यंत निश्चिंतपणे शशिकलेबरोबर राज्य कर. असं करत मा भगवतीने सुदर्शनावरती कृपा केली. गोपाल कृष्ण भगवान बोल, जगदंबा मात की जय. भजन करूया आणि आपल्या पुढच्या कथेकडे, जी कथा फार संक्षिप्त आहे, राम अवताराची कथा, त्याचं थोडक्यात विवेचन पूर्ण करू आणि या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रसंगाकडे वळूया. मा भगवतीचं एकदा चिंतन मात्र नक्की करू मोठ्या प्रेमाने. आई भवानी तुझ्या कृपेने तारती भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी